दोन मुलाची आई, उपवास, श्रावण महिना, त्यात झालेली ही नुकसान आणि दिवसाची सकाळ इतकी घाई गडबडीत मी तुम्हाला काय सांगू. तसं तर सर्वांच्याच घरी हेच असते. सकाळी उठून कसं झोपीत मी बाळाचा टिफिन बनवला आणि कसं तरी त्याला शाळेत नेलं. हा टास्क माझ्यासाठी एवढा भयानक असतो ना, त्याला रोज शाळेत सोडायचं म्हणजे त्याचा ट्रॉमा सहन करावा लागतो. फक्त सफरचंद आणायला गेले 280 रुपये किलो, 180 रुपये किलो त्यांनी दिले संत्री मला. ते मी सीताफळ घेतलं आणि घरी येईपर्यंत त्याचा चेंगराचेंगरी झाली. फक्त सफरचंद आणायला गेले आणि एवढा मोठा बाजार घेऊन आले. असं नेहमी सोबत माझ्या होतं. आणि ही आमच्या गल्लीतली कॅट दररोज सकाळ संध्याकाळ आणि दुपारी येते तिला भूक लागली की. मग आता सफरचंद वगैरे आणले, स्वच्छ करून ते एकदम फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हटलं. मंथ एंड आहे आणि त्याचबरोबर आता आज रात्री सचिन पण येणार आहे कारण त्याचा वाढदिवस आहे उद्या. त्यानिमित्ताने खूप छान छान प्लॅनिंग्स आहेत अशा. तर मला एक झाड घ्यायचं आहे त्याच्या वाढदिवसानिमित्त. कुठलं घेऊ मला नक्की सांगा, कारण आमचं घर आम्ही कसं सारखं बदलत असतोय त्यामुळे ते मला घेऊन फिरता आलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला कमेंट करून सांगा की मी कुठल्या प्रकारचं झाड घेऊ उद्या. त्याचबरोबर सगळं घरातल्या आवरेपर्यंत कधी 12 वाजले काहीच कळालं नाही आणि मला आंघोळ करायला खूप लेट झालं होतं. आणि तुम्ही जे सुरुवातीला पिंड बघितली ना ती सचिननी पुण्यामध्ये ठेवली आहे. तर खूप छान पूजा त्यांनी पुण्यात सुद्धा केली. सकाळी 5 वाजता उठून अभिषेक केला. शिवबाला शाळेतनं घेऊन आले आणि म्हटलं चला उशिरा का असे ना पण महादेवाला फक्त हाय हॅलो करून येऊया. नमस्कार करून आलो महादेवाला आणि असा होता माझा आजचा दिवस.